हाय, हॅलो, नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेत असायलाच हवे. मी वीणा आपल्या चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत करते. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला हिट करायला अजिबात विसरू नका. मी आधी विचार करत होती की रिअलिस्टिक आय पेंटिंग कशी काढावी, पण नंतर मी प्रयत्न केला आणि ते म्हणतात ना, प्रयत्नांती परमेश्वर. तर हो, माझी पेंटिंग कंप्लीट झाली. आणि मित्रांनो, तुम्हीही अशीच पेंटिंग काढू शकाल जर तुम्ही माझे स्टेप्स फॉलो केले तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. तर मित्रांनो, आधी आपण पेपरवर पेन्सिलने आय ड्रॉ करून घेऊया आणि त्यामध्ये आयरिस, प्युपिल आणि रिफ्लेक्शन आधीच ड्रॉ करून घेऊया. व्हाईट कलर डोळ्याच्या आतल्या भागावर हायलायटेड दिसण्यासाठी त्याआधी स्किन कलर त्यामध्ये मारून घेऊ. मित्रांनो, तुम्ही आता नोटीस केले असेलच की आतमधला जो स्किन कलर होता डोळ्याच्या आतला तो पूर्ण कंप्लीट झालेला आहे मारून. आता आपण त्यावर व्हाईट कलर मारू शकतो. तर चला, आपण आता पूर्ण व्हाईट कलरने पूर्ण डोळा फिल करूया. आता डोळ्याच्या आतमध्ये जो व्हाईट कलर होता तो कंप्लीट मारून जवळजवळ झाला आहे. आता जो बाकी आहे तो डोळ्यांचा आतमधला भाग म्हणजे आयरिस. इथे मी मारणार आहे स्काय ब्ल्यू कलर. मित्रांनो, डोळ्यामध्ये डेप्थ आणण्यासाठी आणि त्यांना रिअलिस्टिक वाटण्यासाठी मी आयरिसच्या साईडला मारणार आहे डार्क स्काय ब्ल्यू कलर आणि आत थोडा लाईट स्काय ब्ल्यू कलर मारणार आहे मी. आयरिस कलर करताना आपल्याला एकच काळजी घ्यायची आहे आणि ती म्हणजे प्युपिल आणि रिफ्लेक्शन हे सोडूनच आपल्याला कलर करायचे आहे. तर मित्रांनो, आता आयरिस कलर करून झाला आहे आणि आता बाकी आहे म्हणजे त्यामधली डिटेलिंग. त्यासाठी मी यूज करणार आहे ब्ल्यू, व्हाईट अँड ब्लॅक कलर पेन्सिल आणि त्यासोबत यूज करणार आहे व्हाईट जेल पेन. व्हाईट जेल पेनने डिटेलिंग सुरू करण्याआधी ब्ल्यू कलर ड्राय झाला आहे का ते आधी चेक करून घ्या आणि नंतरच कलरिंग सुरू करा. मित्रांनो, आयरिसवरची माझी व्हाईट डिटेलिंग कंप्लीट झाली आहे आणि आता मी ब्लॅक कलरने प्युपिल कलर करत आहे. हे तुम्ही व्यवस्थित राऊंडमध्ये कलर करून घ्या. डोळ्यांमध्ये अजून डेप्थ आणण्यासाठी आपल्या आयरिसच्या बॉर्डरवर ब्ल्यू आणि ब्लॅक पेन्सिलने
कलर मारायला विसरू नका, त्याची फक्त बॉर्डर मारायची आहे आपल्याला. मित्रांनो, डोळ्यांमध्ये रिअलिझम आणि डेप्थ आणण्यासाठी आयरिसच्या आउटसाइडर बॉर्डरवर पण लाईट ब्लू कलर पेन्सिलने शॅडो मारून घ्या. मित्रांनो, पूर्ण झाला आहे आता डोळ्यांचा आतला भाग. आता बाहेरचा भाग कलर करण्यासाठी स्किन कलर रेडी करा. त्यासाठी मी यूज केले आहेत 3 पोस्टर कलर, व्हाईट, येलो अँड रेड. कलर कॉम्बिनेशनने कोणता कलर क्रिएट होतो हे तुम्हाला ड्रॉइंग करताना माहीत असणे महत्त्वाचे असते, म्हणून ही माहिती मी तुमच्याशी शेअर केली. आता पूर्ण झाले आपले स्किन कलरिंग. आता आपण डोळ्याच्या व्हाईट पोर्शनमध्ये डिटेलिंग करूया. त्यासाठी डोळ्यांच्या व्हाईट पोर्शनच्या दोन्ही कॉर्नरवर ब्लॅक कलर पेन्सिलने शॅडो काढावा लागेल. आता आपल्याला करायचे आहेत आयलॅशेस. आयलॅश कलर करताना मी यूज केले आहे ब्लॅक कलर पेन्सिल. आता त्याचा एक स्ट्रोकने आपण काढणार आहोत आयलॅशेस. रिफ्लेक्शनचा पार्ट. त्या रिफ्लेक्शनमध्ये सुद्धा तुम्ही आयलॅशेस ड्रॉ करायला विसरू नका. त्याच्याने खरोखरच आपले जे आईज आहेत ते एकदम रिअलिस्टिक वाटते. तर मित्रांनो, हा आहे माझ्या पेंटिंगचा फायनल लुक. कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून नक्की कळवा हां. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला माझी पेंटिंग? आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकन हिट करायला विसरू नका. तर मित्रांनो, नक्की भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.